हिंजवडी आयटी हबमध्ये खळबळ माजलेल्या अभियंता महिलेची हत्या अतिशय निर्घृणपणे केल्याचं समोर आलंय। प्रियसी दुसऱ्याच्या प्रेमात पडली असावी या शंकेची सुई प्रियकराच्या मनात इतक्या खोलवर गेली होती की त्यानं प्रियसीच्या डोक्यात आणि शरीरात अशा 5 गोळ्या झाडल्या। शवविच्छेदन अहवालात हे निष्पन्न झाले। या दोघांमध्ये कोणतेही शारीरिक संबंध नव्हते हे सुद्धा यातून स्पष्ट झालंय। पण तिची हत्या करायचीच या हेतूनं तो बंदूक घेऊन लखनौवरून थेट पुण्याच्या हिंजवडीत आला होता। वंदना द्विवेदी आणि ऋषभ निगम या दोघांच्या प्रेम कहाणीचा असा दी एंड झालाय। महाविद्यालयीन जीवनात वंदना आणि ऋषभ प्रेमाच्या आकांतात बुडाले होते। पुढे वंदनानं अभियांत्रिकीचं उच्च शिक्षण घेतलं आणि तिनं आयटी क्षेत्रात झेप घेतली। अलीकडेच ती पुण्याच्या हिंजवडीतील नामांकित कंपनीत रुजू झाली होती। कंपनीपासून जवळच एका पीजी हॉस्टेलमध्ये राहत होती। ऋषभ मात्र लखनौमध्ये ब्रोकर म्हणून कार्यरत होता। दोघांचं एकमेकांच्या संपर्कात असणं हे तिला खूप महागात पडलं। एकमेकांच्या ते संपर्कात असायचे पण ऋषभला अपेक्षित संवाद होत नव्हता। वंदनाच्या आयुष्यात माझी जागा कुणीतरी घेतली आहे का म्हणूनच ती माझ्याशी बोलणं टाळत आहे। वाढलेल्या कम्युनिकेशन गॅपमधून ऋषभनं हा निष्कर्ष काढला होता। गेली 4 वर्ष त्यांच्यात हा वाद सुरू होता। तेव्हापासूनच ऋषभ नेहमी संशयाच्या नजरेतून वंदनाशी बोलायचा। मात्र आयटी कंपनीतील कामाचा ताण आणि त्यातून येणारा थकवा यामुळे वंदना घरी आली की झोपून जायची। हे ऋषभला पटत नव्हतं। ऋषभला अपेक्षित गोष्टी घडत नव्हत्या। सलग 4 वर्ष तेच घडत होतं। त्यामुळे हळूहळू संशयाची सुई मनात खोलवर जात होती। शेवटी ऋषभनं ती माझी नाही झाली तर मग कुणाचीच होणार नाही असा निश्चय केला होता। 4-5 वर्षांपूर्वीच एका मित्राकडून त्यानं बंदूकही घेऊन ठेवली होती। अखेर 25 जानेवारीला तो लखनौवरून पुण्यात आला। हिंजवडीतील ओयो टाउन हाऊस लॉजमध्ये रूम बुक केली। वंदना मात्र 26 जानेवारीच्या सायंकाळी लॉजवर भेटायला आली, परंतु ती मुक्कामी काही थांबली नाही। दुसऱ्या दिवशी ऋषभनं वंदनाला पुन्हा बोलावून घेतलं। ते खरेदीसाठी बाहेर जाऊन आले, सोबत जेवणही केलं। 2 दिवस ते अनेक तास सोबत तर होते पण त्यांच्यात कोणतेही शारीरिक संबंध आले नव्हते। ऋषभच्या मनात काय चाललंय याची पुसटशीही कल्पना वंदनाला नव्हती। स्वप्नातही ज्याचा विचार केला नसेल असं कृत्य ऋषभनं 27 जानेवारीच्या रात्री केलं। 9:30च्या सुमारास त्यानं सोबत आणलेली बंदूक बाहेर काढली आणि वंदनाला काही कळण्याच्या आत गोळ्या झाडल्या। डोक्यासह शरीरात 5 गोळ्या घालून तिची निर्घृण हत्या केली। रक्ताच्या थारोळ्यात ती लॉजच्या 306 नंबर खोलीत पडली होती। ऋषभच्या मनातला राग त्यानं हत्येच्या रूपात व्यक्त केला आणि घडलंच नाही असं दाखवत तो रात्री 10च्या सुमारास रूमचा दरवाजा बंद करून पसार झाला। मुंबईच्या दिशेनं निघालेला ऋषभ नवी मुंबईच्या नाकेबंदीत पोलिसांना आढळला। त्याच्या शारीरिक हालचाली पाहता पोलिसांना त्याच्यावरती संशय आला। पोलिसांनी त्याचं साहित्य तपासलं असता बॅगेत बंदूक आढळली आणि ऋषभचं बिंग फुटलं। मग त्यानं वरचा सगळा घटनाक्रम पोलिसांना सांगितला। नवी मुंबई पोलिसांनी हिंजवडी पोलिसांना याबाबत कळवलं। तेव्हा 28 जानेवारीच्या सकाळी वंदनाचा मृतदेह लॉजच्या रूममध्ये आढळला। हिंजवडी आयटी अभियंता महिलेची अशी निर्घृण हत्या झाल्याची बातमी समोर आली आणि आयटी क्षेत्रात एकच खळबळ उडाली। हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात ऋषभला देण्यात आलं असून आज त्याला न्यायालयात हजर केलं जाईल। मात्र या घटनेनं संपूर्ण परिसरातून वंदनासाठी हळहळ देखील व्यक्त करण्यात येते।